हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. मी बरेच दिवस झाले खरवस करण्याचा विचार करीत होते, तर आज आमच्या दूधवाल्या दादांनी हे चीक आणून दिले. कारण हा चीक काही सारखा अवेलेबल नसतो, पण काही कारणास्तव मी हा काल करू शकले नाही, त्यामुळे हा मी डीप फ्रीजला ठेवून दिला होता. मैत्रिणींनो, खरवसाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर आज मी आपल्याला साखरेपासून खरवस कसा तयार करायचा ते दाखविणार आहे. तर हे दूध आहे, साधारण 1 ते 1.5 लिटर दूध आहे. यामध्ये मी साधं दूधसुद्धा टाकलेलं आहे आणि साखर टाकलेली आहे. छान ढवळून घेतलं आणि छान मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. त्यामध्ये एक रीण ठेवली खाली आणि ते छान वाफवायला ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे छान वाफून झालेलं आहे आणि काही वेळासाठी मी अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये थंडगार केला आणि त्यानंतरच वड्या पाडून घेतल्या. कारण गरम असताना आपण जर वड्या पाडल्या तर त्या तुटतात. आता छान सेट झालेलं आहे. बघा किती सुंदर अशी वडी तयार झालेली आहे. करून बघा नक्की.